नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार। यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींना एक खुश खबर आहे। आता तर ती खुश खबर काय आहे की या ॲप मध्ये एक नवीन अपडेट आलेला आहे। तर ते अपडेट काय आहे, या अपडेटनुसार तुम्हाला 3 गोष्टी करता येणार आहेत। आता ते 3 गोष्टी काय आहेत? सगळ्यात पहिली गोष्ट आहे, तुमचा फॉर्म जर चुकलेला आहे तर तो फॉर्म दुरुस्त करता येणार आहे। दुसरी गोष्ट, तुमचा फॉर्म दुसऱ्यांदा चुकलेला आहे, म्हणजे एडिट करून नंतर आणखी चुकला तरी सुद्धा तुम्हाला तो एडिट करता येणार आहे। तर तो कसा येणार आहे तर पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। दुसरी गोष्ट, तुम्हाला या ठिकाणी हा एक नवीन ऑप्शन आलेला आहे। तर तो नवीन ऑप्शन काय आहे आणि त्यामध्ये नक्की काय करता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तिसरा ऑप्शन, तुम्हाला या ठिकाणी इथं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इथं तुम्हाला कोणता स्टेटस पाहिजे, त्यावेळी तुमचा फॉर्म सरकारने ऍक्सेप्ट केला आणि तुम्हाला पैसे मिळणार हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। आणि तो ऑप्शन येण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे आणि काय नाही हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। सर्वांनी एकदा लाईक करा। चला तर बघूया। या ठिकाणी सर्वप्रथम काय करायचं आहे, यापूर्वी केलेले अर्ज यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथं काय दिसेल, तुमचा फॉर्म दिसेल आणि इथं स्टेटस दिसेल पेंडिंग। तर यावरती क्लिक करायचं, या ऑप्शन वरती। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढे काय दिसेल, इथं एडिट फॉर्म दिसेल। इथून तुम्ही एडिट करू शकता। पण जर एडिट करून चुकलेला असेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की एडिट कशा प्रकारे करायचा। तर त्याच्यानंतर पुढे आहे इन पेंडिंग टू सबमिटेड हा ऑप्शन इथं दिसतोय। तर तो ऑप्शन इथं तुम्हाला आलं पाहिजे काय, अप्रूव्ह आलं पाहिजे, अप्रूव्ड। तर हे ज्यावेळी येतं त्यावेळी सरकारने फॉर्म हा अप्रूव्ह केलेला आहे। तुम्हाला पैसे येण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम राहिलेला नाही। आता तर तो कसा आणायचा किंवा या ठिकाणी कधी येईल तो ऑप्शन, तर मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगणार आहे। तर यासाठी आपण काय करायचं आहे, या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन दिसतात सगळे। आता हे ऑप्शन नक्की काय आहेत हे मी उजव्या साईडला या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो इथं। हा, आता या ठिकाणी तुम्हाला इथं इन पेंडिंग टू सबमिटेड असा ऑप्शन दिसत आहे। हे ऑप्शन दिसल्यानंतर तुम्हाला काय आपला फॉर्म कोणत्या स्थितीत आहे हे पाहण्यासाठी इथं तुम्हाला दिलाय पेंडिंग टू सबमिटेड हा ऑप्शन इथं आलेला आहे। द सर्वे हॅज बीन फिल्ड आउट बट नॉट एट सबमिटेड फॉर द रिव्ह्यू, इट इज स्टील द पेंडिंग स्टेज अवेटिंग फॉर द फायनल सबमिशन। म्हणजे काय, तुम्ही वेट करायचं आहे फायनल सबमिशन साठी। तुमच्याकडून तो फॉर्म काय केलेला आहे, सबमिट झालेला आहे। काळजी करायचं काही कारण नाही, तुम्ही फक्त काय करायचं आहे, वेट करायचं। आता असा जर ऑप्शन तुम्हाला दिसत असेल तर इथं आता दुसरा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, तर तो आहे अप्रूव्ह। या ठिकाणी हा ऑप्शन दिसत असेल अप्रूव्ड, तर तुम्हाला काय करायचं बघूया आपण। द सर्वे हॅज बीन रिव्ह्यूड अँड ऍक्सेप्टेड, नो फर्दर ऍक्शन फॉर नीडेड फॉर द सबमिटेड। म्हणजे काय, तुमचा सर्वे या फॉर्मचा झालेला आहे आणि तुमचा फॉर्म सरकारने ऍक्सेप्ट केलेला आहे। फक्त तुम्ही आता काय करायचं आहे, पैसे येण्याची वाट पाहायची आहे, तुम्हाला दुसरं काहीही करायचं नाही। ओके, आता त्यानंतर पुढचा ऑप्शन तुम्हाला दिसतो इथं, तर तो ऑप्शन आहे इन रिव्ह्यू। इन रिव्ह्यू, इन रिव्ह्यू म्हणजे काय, जर हा ऑप्शन या ठिकाणी दिसत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, इन रिव्ह्यू शांत राहायचं, वेट करायचं। तुम्हाला प्रत्येक ऑप्शनला काय करायचं, फक्त वेट करायचं आहे। तर इथं दिलेलं आहे द सर्वे इज करंटली बिगिन इव्हॅल्युएटेड बाय द रिव्ह्यूअर्स। म्हणजे जे कोण आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, ग्रामसेवक आहेत आणि सरपंच कमिटी आहे, ती तुमच्या फॉर्म वरती तुमच्या गावामध्ये सर्वे करत आहे की तुमच्याकडे गाडी आहे, इन्कम टॅक्स भरलेला आहे किंवा तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे। हा सर्वे झाल्यानंतर तुम्हाला इथं काय येणार आहे, अप्रूव्ह येणार आहे। म्हणजे तुमचा फॉर्म आता सर्वेसाठी रिव्ह्यू मध्ये घेण्यात आलेला आहे। तुम्ही काय करायचं आहे, वेट करायचं आहे। नेक्स्ट बघा, या ठिकाणी इथं जर हा ऑप्शन आला, इथं या ठिकाणी हा ऑप्शन जर तुम्हाला दिसला रिजेक्टेड, तर तुम्ही हा फॉर्म बऱ्याच वेळेला चेक करायचा आहे। एक 10 दिवसातून 5 दिवसातून हा फॉर्म चेक करायचा की या ठिकाणी काय ऑप्शन तुम्हाला दिसत आहे, स्टेटस काय दिसत आहे। जर रिजेक्ट झालेला असेल, द सर्वे हॅज बीन रिव्ह्यूड नॉट ऍक्सेप्टेड, इट कॅनॉट बी रिसबमिटेड अँड द फर्दर ऍक्शन नीडेड। म्हणजे काय, सर्वे तुमचा झालेला आहे आणि तुमचा फॉर्म काय केलेला आहे, रिजेक्ट केलेला आहे। आता त्यासाठी 3 कारण असू शकतात। एक, तुमचं उत्पन्न किती आहे,
2.5 लाखाच्या वरती आहे. ओके. दुसरं कारण म्हणजे तुमच्या घरामध्ये काय आहे, गाडी असेल, 4 व्हीलर असेल तर. तिसरा ऑप्शन काय आहे तर तुम्ही काय केलेलं आहे, इन्कम टॅक्स फाईल केलेले असेल, मग 0 असू दे किंवा कसंही असू दे, इन्कम टॅक्स फाईल केलेला असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे. तर अशा प्रकारे हा ऑप्शन असेल. नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला असेल तर त्याचं नाव आहे काय, डिसअप्रूव्ड कॅन एडिट अँड रिसबमिट. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, हा फॉर्म आपल्याला एडिट करायचं चुकलेला आहे, तर असा जो रिव्ह्यू आलेला असेल इथं या ठिकाणी, इथं जर तुमचा आला काय, डिसअप्रूव्ह कॅन एडिट अँड रिसबमिट, तर तुम्ही काय करायचं आहे, हा फॉर्म एडिट करायचा आहे जे चुकलेलं आहे ते, आणि तुमचा फॉर्म काय करायचा आहे, पुन्हा रिसबमिट करायचा आहे. तुम्ही फक्त असा ऑप्शन आल्यानंतरच तुमचं काम आहे. बाकीच्या सर्व ऑप्शन आल्यानंतर तुम्ही फक्त काय करायचं आहे, वेट करायचं आहे. तर अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला या ऑप्शनची मी सर्व सांगितलेली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. या ठिकाणी तुमचा जो कोणता ऑप्शन आहे, इन पेंडिंग टू सबमिट, हा ऑप्शन तुम्ही 5 दिवसातून काय करायचं, चेक करायचं लॉग इन करून. प्रत्येक लाडक्या बहिणींनी हा ऑप्शन, किंवा त्यांच्या घरातील कोण असेल त्यांनी हा ऑप्शन काय करायचा आहे, चेक करायचं की इथं नक्की काय आलेलं आहे या 4 पैकी. तर हा ऑप्शन सारखा चेक करा, आणि हा व्हिडिओ 100% सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा. कारण तुमचा फॉर्म जर डिसअप्रूव्ह झालेला असेल किंवा रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला ऍक्शन घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही इथं नाही बघितलं तर तुमचं 100% नुकसान होणार आहे. तर यासाठी हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा, आणि व्हिडिओला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जर शंका वगैरे असतील, तर काय अडचण असेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये या शंका तुमच्या मांडू शकता. त्याचं सर्व प्रकारे निरसन या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये मी देण्याचा प्रयत्न करेन.